नमस्कार श्रोते, मी वैद्य विश्वास गाडगे नाडी चिकित्सा आणि आपलं आरोग्य या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत करत आहे। या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या व्याधींच्या अनुषंगाने नाडी चिकित्सा कोणत्या प्रकारे उपयोगी पडू शकते, कोणते घरगुती उपाय, कोणते औषधी उपचार आपण करू शकता याच्याविषयी चर्चा करत असतो। तर आजचा जो विषय आहे तो खरं तर आजच्या सुरू झालेल्या ऋतुमानानुसार आहे। पावसाळा आपण बघताय की आता हल्ली पाऊस येऊ लागलाय, वातावरण बदललंय, ऋतुमान बदललेलं आहे। त्याचबरोबर लोकांना जाणवणारे आरोग्यविषयक तक्रारी सुद्धा बदलताना आणि वाढताना दिसून येत आहेत। प्रामुख्याने ऋतुमानाशी बोलायचं झालं तर पावसाळ्यामध्ये जाणवणारी सांधेदुखी हा खरं तर आजचा विषय आहे की आपल्यापैकी अनेक जणांना अनुभव येत असतो की पावसाळा सुरू झाल्यानंतर अंग ठणकू लागतं, काही जणांना गुडघे दुखतात, काही जणांना कंबरदुखी जाणवते, काही काही संधी विकाराच्या विकार असलेल्या रुग्णांना प्रामुख्याने या दिवसांमध्ये सांध्यांना सूज येणे, सांधे दुखणे यांसारखा अनुभव येत असतो। काही काही व्यक्तींना पूर्वी लागलेला मुका मारा लागलेला असतो आणि तो सांधा दुखू लागतो। तर मग या गोष्टी का होतात, याच्या मागे आयुर्वेदिक विवेचन काय आहे, आयुर्वेदामध्ये काय मांडलेलं आहे याच्याविषयी आपण समजून घेणार आहोत। आणि त्याचबरोबर यासारख्या तक्रारींसाठी आपण कोणते घरगुती उपाय, कोणते आयुर्वेदिक औषध उपचार करू शकतो याच्याविषयी पण आपण समजून घेऊयात। तर सर्वप्रथम वर्षा ऋतू, पावसाळ्याच्या अनुषंगाने सांगायचं झालं तर वर्षा ऋतू हा वाताचाच काळ आहे। या ऋतुमानामध्ये प्रामुख्याने प्रत्येक व्यक्तीमध्ये वातदोष वृद्धी होत असते, पित्त संचय होत असतो आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होताना आढळतो। जो निरोगी आणि स्वस्थ व्यक्ती आहे त्याला कोणत्याही प्रकारे ही लक्षण उत्पन्न होत नाहीत, पण ज्या व्यक्तीमध्ये पूर्वीपासूनच वातदोष वृद्धी आहे त्या व्यक्तीच्या बाबतीत या दिवसांमध्ये विशेषतः सांधेदुखी वाढलेली दिसून येते। तर याचं कारणच असं आहे की संधिवात किंवा संधिविकार जेव्हा तुम्हाला पूर्वीपासून झालेले असतात तेव्हा ते उत्पन्न होण्यामागे कारण आयुर्वेदानुसार वातदोष असतो। वाताचा तुमच्या सांध्यांवर जेव्हा परिणाम होतो तेव्हा विशेषतः त्या सांध्यांच्या ठिकाणी झीज होणे, त्या सांध्यांची हालचाल करताना वेदना उत्पन्न होणे किंवा त्या सांध्यांची हालचाल व्यवस्थित न होणे किंवा अवघडलेपणा यांसारखी लक्षणं उत्पन्न होतात। तर जेव्हा आपल्या शरीरातच पहिल्यापासून वातदोष वृद्धी आहे तेव्हा जेव्हा ऋतुमानामध्ये बदल घडतो, जेव्हा वाताचाच काळ ऋतूमध्ये निसर्गात सुरू झालेला असतो तेव्हा पहिल्यापासूनच जी दोषस्थिती आहे त्याच्यामध्ये अजून वाढ होते आणि तुमचे सांध्यांचे आजार वाढतात। हे प्रामुख्याने एक कारण आहे की या दिवसांमध्ये वाताचे आजार किंवा सांध्यांचे आजार वाढलेले दिसून येतात। दुसरा एक महत्त्वाचं म्हणजे या ऋतुमानामध्ये आयुर्वेदानुसार अम्लविपाक घडत असतो, तुमची पचनसंस्था मंदावलेली असते। आपण बारकाईने जर पाहिलं तर या दिवसात पोटाचे आजार अनेक जणांना होताना आढळतात, कारण एकतर सूर्यप्रकाश पुरेसा नसतो, पाण्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा जंतू संसर्ग होतात, काही वेळेस बाहेरचे खाद्यपदार्थ खाल्ले जातात त्यांनी सुद्धा जंतू संसर्ग होतात आणि पोटाचे आजार प्रामुख्याने उत्पन्न होतो। दुसरीकडेच पित्तसंचिती झाल्यामुळे आणि अन्नाचा विपाक म्हणजे अन्न पचन होताना अम्लता निर्माण झाल्यामुळे सुद्धा या दिवसांमध्ये व्यक्तींना पचनसंस्थेशी निगडीत बिघाड उत्पन्न होतात। सॉरी। तर याच्यामध्ये काय होतं की अन्नपचन व्यवस्थित होत नसल्यामुळे देखील शरीरातील दोष वाढतात। प्रामुख्याने वातदोष वाढतो, वाताबरोबर कफदोष किंवा पित्तदोष वाढतो आणि त्याचा परिणाम देखील सांध्यांवर होतो। सांधे अवघडणं, सुजणं आणि दुखणं यांसारखे अनुभव यामुळे रुग्णांना दिसून येतात। तर त्यामुळे या दिवसांमध्ये वाताचे आजार किंवा सांध्यांचे आजार वाढलेले असतात। मी हा दुसरा भाग मांडलेला आहे की ज्याच्यामध्ये पचनसंस्थेत बिघाड घडल्यामुळे देखील सांधेदुखी उत्पन्न होते, त्यामध्ये प्रामुख्याने या व्यक्तींना सांध्यांवर सूज आलेली आढळून येते। त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर किंवा कोणतेही कामकाज करताना त्यांच्या सांध्याची हालचाल मंदावलेली असते, सांध्यांना आखडलेपणा उत्पन्न झालेला असतो, अवघडलेपणा उत्पन्न झालेला असतो आणि प्रचंड प्रमाणात वेदना उत्पन्न होत असतात। तर या ठिकाणी विशेषतः जर बघायला गेलात तर पचनसंस्थेतल्या बिघाडांमुळे अर्धवट पचलेला आहार रस शरीरात साठलेला असतो आणि तो वाताबरोबर सांध्यांच्या ठिकाणी संचित होतो आणि त्यामुळे वातवृद्धी होऊन त्या सांध्यांना सूज आणि दुखणं हे उत्पन्न झालेलं असतं। आणि दुसरीकडे फक्त वातदोष वाढलेला असतो आणि त्यामुळे सुद्धा सांधेदुखी उत्पन्न झालेली असते। आता आपल्यापैकी काही वृद्ध व्यक्ती आहेत जे त्यांची प्रकृती नाजूक आहे किंवा कृश व्यक्ती आहेत, त्यांच्या बाबतीत काय होतं की वातवृद्धीमुळे किंवा वातदोष वाढल्यामुळे हाडांची झीज झालेली असते, हाडांना कमकुवतपणा आलेला असतो आणि मग जेव्हा थंड वाऱ्याचा संपर्क येतो किंवा थंड वातावरण जेव्हा बाहेर असतं तेव्हा मग हाडं दुखू लागतात। मग विशेष करून या व्यक्तींना रात्री झोपल्यानंतर गुडघे, पाय, पोटऱ्यांकडचे स्नायू जास्ती प्रमाणात दुखू लागतात। काही वेळेस पायांना गोळे येतात, रात्रीच्या वेळेस पायांना भरपूर प्रमाणात क्रॅम्प्स येतात,
तर याचं कारणच असतं की शरीरात वातदोष वाढलेला असतो आणि त्यामुळे ही लक्षणं उत्पन्न होत असतात. याच्यामध्ये काही वेळेस या रुग्णांना कंबरदुखी, पाठदुखी, त्याचबरोबर गुडघेदुखी यांसारखा अनुभव येत असतो. तर या ठिकाणी कृश व्यक्तींमध्ये अस्थिधातूक्षय झाल्यामुळे आणि नैसर्गिकरित्या ऋतू बदलामुळे, वातदोष वाढल्यामुळे, थंड वातावरणामुळे प्रामुख्याने गुडघेदुखी सांधेदुखी उत्पन्न झालेली असते. तर या गोष्टींचा केवळ म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षणांना फक्त विचारात न घेता त्यामागील कारणांना विचारात घेऊन आपण ट्रीटमेंट जर केली तर डेफिनेटली मदत होऊ शकते. पावसाळा किंवा वर्षा ऋतुमानाशी निगडीत आपल्या शरीरात होणाऱ्या जी काही दोषस्थिती आहे, दोषस्थितीमधले बदल आहेत, त्यांना समजून घेऊनच आपण कोणत्याही चिकित्सेचा विचार करणं हे अतिशय गरजेचं असतं. त्यामुळे आयुर्वेदिक औषधोपचार ही तुम्हाला पूर्णतः तुमच्या आजारांपासून मुक्त करण्यासाठी उपयोगी पडतात. व्हेअरएज आधुनिक शास्त्रात जर या दुखण्याच्या संदर्भात बघितलं तर बऱ्याचदा केवळ वेदनाशामक औषधांचा विचार केला जातो. काही वेळेस फक्त विटॅमिन्स, कॅल्शियम यांचा गोळ्यांचा विचार केला जातो. पण या घटकांचा, या गोष्टींचा वापर केल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की जरी हे फास्ट ऍक्टिंग असले, लवकरात लवकर मदत होत असली तरी सुद्धा ते फार मर्यादित स्वरूपात उपयोगी पडतात. तुम्ही पेनकिलर 1 दिवस घ्याल, 2 दिवस घ्याल, पण नंतर तुम्हाला लक्षात येतं की अरे आपण वेदनाशामक औषध घेतल्यानंतर फक्त काही दिवसांपुरतच त्याची मदत होते. परत त्या वेदनाशामक औषधांचा शरीरावरील परिणाम दूर झाल्यानंतर परत सांधेदुखी उत्पन्न होते. मग यावेळेस या ठिकाणी या गरजेचं असतं की तुमची सांधेदुखी का उत्पन्न होते, विशेष करून पावसाळ्याच्या दिवसातच सांधेदुखी का उत्पन्न होते किंवा वाढते याचा विचार आपण खरं तर करणं गरजेचं असतं. आणि आपल्या शीर्षकानुसार नाडी चिकित्सा ह्याच्यासाठी अतिशय उपयोगी पडते. नाडी चिकित्सेमध्ये नाडी परीक्षेद्वारे तुमच्या शरीरातील दोषस्थिती समजून घेतली जाते. वातवृद्धी झालेली आहे का किंवा वातवृद्धीबरोबर इतर कोणते दोष वाढलेले आहेत का, पचनव्यवस्थेत काही बिघाड आहेत का, याचा पूर्णतः विचार करून जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो तेव्हा डेफिनेटली तुमच्या सांध्याशी संबंधित आजार पूर्णतः जाण्यासाठी मदत होऊ शकते. या ठिकाणी मी पावसाळ्यातील सांधेदुखी आणि त्यामागील कारणं याच्याविषयी सांगितलंच. लक्षणांच्या बाबतीत बघायला गेलात तर मी मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे सांधे सुजणं, दुखणं आणि अवघडणं यांसारखे अनुभव पेशंटला येतात. काही वेळेस त्यामुळे क्रियाहानी म्हणजे कोणतीही हालचाल करण्यासाठी मर्यादा देखील उत्पन्न होतात. सांध्यांमधून कटकट आवाज आल्याप्रमाणे देखील काही रुग्णांना अनुभव येत असतो. याच्यामध्ये आता घरगुती उपायांच्या बाबतीत बघायला गेलात तर घरगुती उपायांमध्ये मी नियमित या लोकांना औषधी तेलाने किंवा तीळ तेलाने सर्वांगाला मालिश करण्याचा सल्ला देत असतो. कारण आयुर्वेदानुसार स्नेहन आणि स्वेदन याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. आयुर्वेदामध्ये म्हणलेलं आहे की वाळलेली काठी सुद्धा जर नियमित तेलाने त्याला जर आपण मालिश केली आणि त्याला जर वाफ दिली तर ती सुद्धा वाकू लागते, त्याला लवचिकता निर्माण होते. त्याचप्रमाणे जेव्हा आपले सांधे अवघडलेले असतात, सुजलेले असतात, दुखत असतात, तेव्हा औषधी तेलाने त्याला मालिश करून जर तुम्ही गरम कापडाने किंवा गरम पाण्याच्या पिशवीने किंवा औषधी काढ्याने जर शेक दिला तर त्याने तुम्हाला भरपूर मदत होईल तुमची सांधेदुखी, सांध्यांची सूज कमी व्हायला. अर्थातच या ठिकाणी मी जेव्हा सल्ले देत असतो तेव्हा तुम्ही तुमच्या जवळच्या किंवा परिचित वैद्याच्या सल्ल्याने हे घरगुती उपाय करा, तुम्हाला निश्चित मदत होऊ शकेल. पावसाळ्यातील सांधेदुखीमध्ये सुंठीचा वापर भरपूर होतो. तुम्ही सुंठ पावडर साधारणतः पाव चमचाभर सुंठ पावडर दररोज सकाळी अनाशा बोटी तुपाबरोबर जर घेतली तर पावसाळ्यातील सांधेदुखी कमी व्हायला मदत होऊ शकते. याला दुसरा पर्याय म्हणजे आल्याचा वापर तुम्ही आहारात करू शकता. आल्याचा बारीकसा तुकडा जर तुम्ही गुळाबरोबर या दिवसांमध्ये जर घेतला तर तुमच्या सांध्यांना येणारी सूज कमी व्हायला मदत होईल, सांध्यांचा ठणका कमी व्हायला मदत होऊ शकेल. दुसरं म्हणजे हळद आणि दूध जर तुम्ही या दिवसांमध्ये घेतलं तर याने सुद्धा तुमची सांधेदुखी कमी राहायला मदत होऊ शकेल. हळदीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात वेदनाशामक तत्व आहेत. कोरफडीचा ज्यूस जर तुम्ही सकाळी सकाळी अनाशा पोटी घेतलात तर त्याने सुद्धा तुमची वेदना कमी व्हायला मदत होऊ शकेल. याच्यामध्ये जे कृषी व्यक्ती आहेत त्यांनी त्यांच्या आहारामध्ये नेहमी दूध, बदाम, अक्रोड यांसारख्या पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे, ज्याच्यातून कॅल्शियम, ओमेगा 3 यांसारखे पोषक मूल्य तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळतील आणि तुमच्या हाडांना मजबूती यायला मदत होऊ शकेल. ज्या व्यक्तींना सांध्यांना सूज आहे अशा व्यक्तींनी आलं आणि गूळ त्यांच्या आहारात जेवणापूर्वी जर घेतला तर त्यांना त्यांच्या सांध्याची सूज कमी व्हायला मदत होऊ शकेल. याचबरोबर आपण थोडा आयुर्वेदिक औषधांचा पण देखील या ठिकाणी विचार करू शकतो. त्यामध्ये प्रामुख्याने मी उल्लेख करेन तो म्हणजे महारासनदी काढा किंवा रासना सप्तक काढा यांचा वापर तुम्ही करा, त्याने भरपूर मदत होऊ शकेल. हे विशिष्ट काढा तुम्ही 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ घ्या, यांनी मदत होईल.
आयुर्वेदिक औषधांच्या दुकानामध्ये तुम्हाला दशमूलारिष्ट मिळतं. दशमूलारिष्ट जर 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ घेतलं तर तुमच्या सांध्यांची सूज आणि दुखणं कमी व्हायला मदत होईल. किंवा तुम्हाला दशमूळ भरड जर मिळाली तर दशमूळ भरडीचा काढा करून दररोज सकाळी अनाशापोटी घेतला तर त्याने सुद्धा तुमचा वातदोष कमी व्हायला, सांध्यांचा ठणका कमी व्हायला मदत होऊ शकेल. जर सांध्यांना सूज आली असेल तर गोखरूप भरडीचा काढा तुम्ही जर नियमित घेतला तर तुमच्या सांध्यांची सूज कमी व्हायला, वातशमन कमी व्हायला मदत होऊ शकेल. याच्या जोडीलाच तुम्ही सांधेदुखी करता, जर हाडांची झीज झालेली आहे, तुमचं वजन कमी आहे किंवा वृद्धापकाळामुळे सांध्यांचं दुखणं वाढलेलं आहे, तर अशा व्यक्तींनी अश्वगंधा, शतावरी, अर्जुन साल, बलामूळ या वनस्पतीचं चूर्ण समप्रमाणात मिश्रित करून साधारणतः 1-1 चमचा सकाळ संध्याकाळ दुधाबरोबर घेतलं तर मदत होऊ शकेल. ज्या व्यक्तींना आंबाता सदृश्य लक्षणं आहेत, ज्याच्यामध्ये सांधे अवघडलेले आहेत, सुजलेले आहेत, दुखतात, अशा व्यक्तींनी आहारामध्ये लसणाची एक पाकळी चावून खा, त्याने तुम्हाला मदत होऊ शकेल. तुम्ही तुमच्या औषधींमध्ये सिंहनाथ गुगुळ या औषधीचं सेवन करा. ही सकाळ संध्याकाळ घेतल्याने सांध्यांची सूज आणि दुखणं कमी व्हायला मदत होते. महायोगराज गुगुळ या दिवसांमध्ये नियमित सेवन केल्यामुळे या दिवसात वात वाढून, म्हणजे पावसाच्या दिवसात वात वाढून निर्माण होणारी सांधेदुखी कमी व्हायला मदत होते. आयुर्वेदिक तेलांपैकी महानारायण तेल हे अतिशय उपयोगी पडणार आहे. ते नियमित सर्वांगाला सांधे दुखणं, जे सांधे दुखतात त्यांना मालिश करून जर तुम्ही त्याला शेकलं तर मदत होऊ शकेल. गवती चहाचं सेवन या दिवसांमध्ये करणं हे तुम्हाला फार उपयोगी पडणार आहे. गवती चहा एकतर थंडावा निर्माण घालवणारा आहेच आहे, पण त्याचबरोबर ताप, सर्दी, खोकला यांसारख्या तक्रारी दूर करतो. त्याच्यामध्ये उत्तम वेदनाशामक तत्व आहे. त्यामुळे जर तुम्हाला सांधेदुखी उत्पन्न होत असेल तर गवती चहा तुम्ही नियमित सेवन करा, त्याने तुम्हाला सांधेदुखी कमी व्हायला मदत होऊ शकेल. याचबरोबर या दिवसांमध्ये त्रयोदशांग गुळ किंवा तापेदुलोह यांसारख्या औषधींचं देखील सेवन करा. यांनी तुमच्या सांध्यांची झीज, सांधेदुखी कमी व्हायला मदत होऊ शकेल. तुम्हाला मी काही उपाय सांगत असतो, याचा तुम्ही डायरेक्टली वापर न करता तुम्ही जर वैद्यांच्या सल्ल्याने जर केला तर जास्ती बेटर राहील. तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे या औषधींचा वापर करता येईल तुमच्या आरोग्यासाठी. मी अपेक्षा करतो की तुम्हाला या आज दिलेल्या माहितीमधून नक्कीच तुमच्या आरोग्यविषयक काहीतरी मदत होऊ शकेल किंवा तुमच्या आजारांच्या बाबतीमध्ये त्यांना नियंत्रण करण्यासाठी, तुमची लक्षणं कमी करण्यासाठी उपयोगी पडतील. आजचा हा कार्यक्रम आवडला असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करा. हे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतील. आपल्याला आरोग्यविषयक काही तक्रारी असतील, आजच्या कार्यक्रमासंदर्भात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. त्याच्याविषयी मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. नवीन विषय घेऊन आपल्या भेटीस पुन्हा येणार आहे. तोपर्यंत नमस्कार.